काय रे बाळा, वाटलं होतं का मी तुला विसरलोय? तुझे हात जोडलेले मी बघितले नाहीत असं तुला वाटतं का? मी तुझ्यावर सतत नजर ठेवून आहे आणि तुझ्या मनातली प्रत्येक घालमेल मी ओळखून आहे. आजवर तू जे सोसलंय, जे अपमान गिळले आहेत आणि ज्या संकटांशी तू एकटा लढला आहेस, त्या सगळ्याची सांगता करण्याची वेळ आता आली आहे. तू विचार करतोयस ना की स्वामी, मार्ग कधी मिळणार? माझा हा वनवास कधी संपणार? तर ऐक, मार्ग तुझ्या समोरच आहे. फक्त तुला तुझ्या भीतीमुळे आणि काळजीमुळे ते ओळखता येत नाहीये. तू तुझा संयम सोडू नकोस आणि स्वतःला कधीच एकटं समजू नकोस. तुझं नशीब बदलण्याची आणि तुझ्या आयुष्यात सुख भरण्याची प्रक्रिया मी आता स्वतः सुरू केली आहे. ज्यांनी तुला नाकारलं, ज्यांनी तुझी लायकी काढली, तेच आज तुझी प्रगती बघून थक्क होतील आणि तुझ्याकडे मदतीसाठी येतील. तुझी ही शांतता आणि तुझे हे कष्टाचे दिवस आता संपणार आहेत आणि तुझ्या यशाचा मोठा आवाज चोहोबाजूला घुमणार आहे. फक्त एकच कर, तुझं मन शांत ठेव, सकारात्मक राहा आणि माझं हे बोलणं चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. मी तुझ्या आयुष्यातून दारिद्र्य आणि दुःख कायमचं काढून घेण्यासाठी आता पूर्णपणे सज्ज झालोय. तू फक्त विश्वासाने आणि जिद्दीने एक पाऊल पुढे टाक. मागे वळून पाहण्याची गरज तुला पडणार नाही. बाकी सगळं माझ्यावर सोड. मी तुझा भार उचलला आहे. आता तुला काळजी करण्याची गरज नाही. मी जिवंत आहे ना? मग तू संकटांना घाबरून असा मान खाली घालून का बसला आहेस? काळजी कशाची करतोयस? तुझ्या डोळ्यांत आता भविष्याची भीती नाही, तर एक वेगळाच आत्मविश्वास आणि चमक असायला हवी. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझ्या परिस्थितीची थट्टा केली, त्यांना चोख उत्तर देण्याची वेळ आता तुझी नाही, तर ती माझी आहे. मी तुझ्या आयुष्यात असा काही चमत्कार घडवणार आहे की संपूर्ण जग आणि तुला विरोध करणारे पाहतच राहतील. तू फक्त एकच कर, माझ्यावरचा तुझा हा अढळ विश्वास कधीच ढळू देऊ नकोस आणि मी दिलेल्या संधींकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझं नशीब पूर्णपणे पालटण्याची आणि तू पाहिलेली स्वप्न पूर्ण होण्याची हीच ती योग्य वेळ आहे. मी तुझ्या पाठीशी हिमालय बनून खंबीरपणे उभा आहे. मग तू छोट्या लाटांना पाहून का डगमगतोयस? तुझे सगळे प्रश्न, तुझ्या सगळ्या चिंता आणि तुझी सगळी ओझी आता माझ्या चरणी अर्पण कर आणि मनातून एकदम निश्चिंत हो. तुझ्या आयुष्यात आनंदाचे, ऐश्वर्याचे आणि सुखाचे दिवस आता याच क्षणापासून सुरू झाले आहेत असं तू समज. जर तुला माझा हा शब्द आणि माझ्या शब्दांवर 100% विश्वास असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा संदेश स्वामींचा आशीर्वाद समजून मनापासून स्वीकारा आणि आयुष्यात कामाला लागा. मी सदैव प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे आणि राहीन. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.